नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। वर्सोली ग्रामपंचायत वतीने व स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्यातून पांगोळी गावात बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे उद्घाटन तसेच आमदार निधीमधून बांधण्यात येणाऱ्या सभामंडप व अंगणवाडी शाळेच्या कामाचे भूमिपूजन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते तसेच स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनोद अग्रवाल, विजय कुकरेजा, मनोज अग्रवाल, आर.डी. इराणी, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती दीपाली हुळावळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, वर्सोली ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संजय खांडेबरड, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनोने, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुळावळे, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, पंचायत समिती सदस्य रेश्मा देवकर व योगेश लोहार, उपसरपंच नारायण कुटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पांगोळी धनगर वस्ती या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बांधण्यासाठी 60 लाख रुपये निधी दिला होता। यावेळी बोलताना सरपंच संजय खांडेबरड म्हणाले, वर्सोली ग्रामपंचायत वतीने जवळपास 4.5 कोटी रुपयांची विकास कामे वेगवेगळ्या निधीतून गावामध्ये केली आहेत। ट्रस्टने यापूर्वी वर्सोली गावात देखील एक जिल्हा परिषद शाळा बांधण्यासाठी निधी दिला होता। तुंगाली धरणाकडून पांगोळी गावाकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर बनवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी व अपेक्षा सरपंच खांडेबरड यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली। यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, राजकीय पक्षभेद आणि जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून माझ्या मातीतील लोकांचे कल्याण आणि सर्वांगीण विकास करणे हेच माझे एकमेव ध्येय आहे। माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आपण अविरत प्रयत्न करत आहोत। याच विकासाच्या ध्यासामधून आज वर्सोली ग्रामपंचायतीचे त्यांच्या स्तरातून तब्बल 4 ते 5 कोटी रुपयांची विकास कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत। स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्ट अत्यंत शांतपणे कोणतीही प्रसिद्धी न मिळवता समाजासाठी काम करत आहे। त्यांची ही दातृत्वाची भावना खरोखर सर्वांसाठी शिकण्यासारखी आहे आणि प्रेरणादायी आहे। गावामध्ये राहिलेली सर्व उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत असे आमदार शेळकेही यावेळी बोलताना म्हणाले। या कार्यक्रमासाठी खरेदी विक्री माजी चेअरमन बाळासाहेब भानुगरे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, लोणावळा नगर परिषदेचे आरोग्य समिती सभापती धनंजय काळुके, राष्ट्रवादीचे गटनेते मंगेश मावकर, राष्ट्रवादीचे लोणावळा शहराध्यक्ष रवी पोटपोडे, माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे, प्रभारी गटविकास अधिकारी थोरात, वर्सोली ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अरविंद बालगुडे, मंदा पाटेकर, राहुल सुतार, नलिनी खांडेबरड, विजय महाडिक, रजनी कुटे, मीना शिंदे, सीता ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी दीपक शिरसाट, मुख्याध्यापक महादेव केदारी, केंद्रप्रमुख अविनाश लोमटे, शाळा इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार राजू जानकर, माजी सरपंच राजू खांडेबरड, श्याम येवले, विलास खांडेबरड, केतन खांडेबरड यांच्यासह वर्सोली व पांगोळी गावातील नागरिक व आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी जशी जशी डेव्हलपमेंट झाली, रस्त्यावरती गेले, अंगणवाडी खाली गेली, त्या ठिकाणी पाणी साठत होतं। अंगणवाडी ताई मला सगळं असतील इथं बोलणे ताई आहे का? हा, त्यांनी गेलं की सरपंच साहेब आमच्या अंगणवाडीचं काहीतरी मागणी लावा। मग काहीतरी वेळा आम्ही तुमच्याकडे मागणी करतो, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी अण्णा विविध विकास कामं या माध्यमातून झालेली जवळजवळ आता 4 वर्ष पूर्ण होत आलेली आहे। 4 ते 4.5 कोटीची कामं आपण वर्सोली ग्रामपंचायतमध्ये विविध माध्यमातून हा फंड उभा करून अशी भरीवशी कामं आपण या ठिकाणी केलेली आहेत। जाण्या येण्यासाठी जे जवळजवळचे जे रस्ते जे आहेत ते आपण काँक्रिटीकरण केलेले। अण्णा आधी मागे बरेच पांगोळी गावातील ग्रामस्थ आपल्याकडे बऱ्याच वेळा येऊन भेटलो, आपण हे आश्वासन दिलं ते जवळजवळ पूर्ण झाले। आपण आता आलाय, आपण पाहिलं असेल की ती येणारी जो या गावाला जोडणारा जो रस्ता आहे तिथे अतिशय दयनीय परिस्थिती आहे। तो रस्ता त्या ठिकाणी उतारता असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतं आणि मागं रस्ता खराब झाला, परंतु आम्ही IRB मध्ये ते गावातील 25 ते 30 लोक घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी ते बिलिंग मटेरियल आहे, ते बिलिंग मटेरियल आम्ही जाताना टाकलं तर त्याला पण जरा आता रस्ता बरा झाला, परंतु आता पाऊस मोठा झाला त्यामुळे तो रस्ता वाहून गेलेला आहे। सरपंच त्यांची भावनी आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत असताना या भागाची या गावाची काय परिस्थिती होती आणि मागील 5-6 वर्षामध्ये आम्ही तिथे प्रश्न सोडवत असताना जी काही कामं केली ती साधारणतः ग्रामपंचायतीच्या पदावरती आल्यावरती 4.5-5 वर्षात 4 ते 5 कोटी रुपयाची कामं करू शकलो आणि त्यातून काय पाण्याची रस्ते असते, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, अनेक माझ्या समाजाचे जाणाऱ्या कुटुंबाला शासकीय योजना या देखील राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची सगळी माहिती देखील आपल्या या ठिकाणी संजीव आणि सरपंच सदस्यांनी दिलेली आहे।
खरोखर आज या ठिकाणी आल्यावरती एक समाधान पाहायला मिळालं की आपण वाड्या पाड्यावरती डोंगर दऱ्यात राहणारी माणसं जरी असतो तर इथल्या देखील नागरिकांना चांगल्या सुविधा पोहोचवण्याचं काम माझे सरपंच आणि सर्व त्यांची टीम आवर्जून करते. आणि या दिवसाचे विश्वस्त हे देखील सातत्यानं पाठपुरावा करतायत. कोण कोण आम्हाला मदत केली, जी व्यक्ती आम्हाला या गावाकरता या भागाकरता मग ते शेजार फंडातून असेल किंवा आपल्या व्यक्तिगत फंडातून जे जे व्यक्ती आम्हाला मदत करतील त्याचा देखील पाठपुरावा करून कामं करण्याचा प्रयत्न करतायत. शेवटी कामं झाली पाहिजेत आणि इथल्या नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. याकरता आमचा संजू भाऊ असेल किंवा बबन भाऊ ही दोन्ही मंडळी आहेत, त्या ठिकाणी अनेक मंडळ आहेत, हे राजकीय डोळे बाजूला ठेवून माझ्या समाजाचं माझ्या गावचं भलं कसं होईल याकरता प्रयत्न करतायत. मी मनापासून दोघांचाही टीमचं देखील अभिनंदन करतो, त्यांना देखील धन्यवाद देतो. ज्यादा बड़ा बोर्ड लगा के आपकी जाहिरात एडवर्टाइज नहीं किया तो भी देख रहा था. वो तो कई लोग क्या करते हैं, एक छोटा सा रूम बना के देते तो रूम के जैसे 2-3 बोर्ड अलग अलग जगह मिला करते. ये आप जाहिरातबाजी वाले लोग नहीं हो, आप सही में समाज सेवा क्या होती है, समाज के लिए देश के हित के लिए क्या करना चाहिए ये आप लोगों से हम लोगों ने भी सीखना चाहिए. ही उमेद ही तुमची भावना ज्या वेळेला आम्ही पाहतो. खरं तर आता आमची बांधकाम सभापती दीपाली या ठिकाणी आहे, अजून तिला फंडच मिळाला 6 महिने आले, रोज पुण्याला जाते, रोज येते. आणि मी पण विचारतो आपल्याला फंड कधी मिळायचा. ती मला म्हणते तुम्ही आमदार आहे, तुम्ही पहिलं आम्हाला किती टक्के, तुम्हाला किती टक्के फंड फायनल करत आम्हाला मिळत नाही. आता आम्हाला 60% आणि तुम्हाला 40%. तो आता फॉर्म्युला दिलाय करून. आता पुढच्या आठवड्यामध्ये पैसे सुरू होतील, परंतु हे पैसे आल्यावरती माझ्या पावळीमध्ये या गावातली जी काही कामं असतील ती कामं पूर्ण करण्याकरता ग्रामपंचायत जेवढी तत्परतेने काम करते, माझ्या ट्रस्टचे सगळे सहकारी जेवढं काम करण्याकरता प्रयत्न करतायत तेवढ्याच प्रयत्नातून आम्ही या गावाची सगळी कामं पूर्ण करण्याकरता देखील कटी करतो. संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन, तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय. आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय. आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा. साईराज सुगंधालय. प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे. शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.